मैदानाच्या आतमध्ये आले, टेनिस विश्व ज्यांनी गाजवले असा हा खेळाडू फ्रँकी बाठ्या. 3 षटकार ठोकले तर वसई कोलीवाडा टीम कडून 1000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक. या एका इनिंग नंतर जो टॉस होईल ना, 2 टीम हारलेल्या आहेत. दिलीप हिरो यांच्याकडूनच तो टॉस उडवला जाईल. यांच्या शुभ असते. जोंटी मण्या देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रत्येक जण लाईव्ह बघतायत आणि चांगल्या कमेंट्स पास करतायत या स्पर्धेला. पंच इशारा करतात गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीम जिंकल्यात, महत्वाचा मॅच दोन्ही टीम करता. पहिला बॉल, पहिला वार, पहिल्या बॉल वरती पहिला विकेट. फ्रँकी बाठ्याला कुठल्याही बॉलरने चांगली संधी आहे. कुठल्याही बॉलरने फ्रँकीला आउट घेतला, हा फ्रँकी बाठ्या याला आउट घेतला तर दिलीप हिरो यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक भेटेल. चांगली संधी आहे फ्रँकी बाठ्याला विकेट काढण्याची, कारण की महत्वाचा विकेट आहे, गोल्डन विकेट आहे आणि कोणीही गोलंदाज येऊ द्या विकेट घ्या. 1000 रुपये कोण सांगतायत तर दिलीप हिरो. हिरो आहेत इकडचे आणि डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. भरीव आर्थिक सहकार्य त्यांचं देखील लाभले या स्पर्धेकरता, म्हणून हे खास आमचे पाहुणे आहेत. आयवा स्टेडियम वरती बहरली गेलेली एकंदरीत स्पर्धा ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, ही स्पर्धा आहे कोली बांधवांसाठी. नाकवा चषक 2025 दुसरा दिवस. एकच धाव, एका धावेने अकाउंट ओपन केलं जाते आणि नक्कीच 3 बॉल 3 6 मारले ना तर फ्रँकी बाठ्यासाठी याकूब बाठ्या यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकार ठोकले तर वसई कोलीवाडा या संघाकडून देखील 1000. याकूब बाठ्या यांच्याकडून 1 आणि वसई कोलीवाडा यांच्याकडून 1. फ्रँकीसाठी पारितोषिक लावलंय. रोशन भाऊजी यांच्याकडून देखील 1000 रुपये आहे. फ्रँकी करता पारितोषिक आहे. पहिलाच फुलटॉस बॉल, आडव्या बॅटचा वापर केलाय, स्लॉग स्वीप, चौकार. एक धाव कशी असेल, लेगबाईची 1 रन, 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. टोटल धावसंख्या आहे आतापर्यंत 6 धावा, 4 बॉल 6. दुपार जशी होईल, जसं संध्याकाळचं सत्र येईल, अजून मजा येत राहील. प्रेक्षकांची गर्दी जेटीसी लाईव्ह वरती काउंट केली गेली 3840 प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. 3840 आणि त्यानंतर हा डॉट बॉल. 5 बॉल 6 रन 1 विकेट. फ्रँकीला विकेट घ्या, 1000 घेऊ. आता 2000 रुपये आहे. ग्राफ वाढलाय, शेअर मार्केट वाढलाय दिलीप हिरो यांच्याकडून. फ्रँकी विकेट टाकेल का प्रश्नचिन्ह आहे. डिक्लरेशन झोन धावा मिळाले आता सध्या 1च. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 7 धावा, 1 विकेट. श्रीराम बोटीचे नाकवा, मदन हरण्या, मॅडीबाई, आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचंय.
दिलीप हिरो मॅडी तुम्हाला बोलवत आहे स्टेज वरती. दिलीप हिरो आपणास विनंती करतात की आपण स्टेज वरती यायचं. आणि त्यानंतर आभारी येशू बोटीचे नाखवा अग्नेलची बाट्या यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचे. आपली जागा इकडे आहेत, आपण येऊन स्थानपन्न व्हायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये. गोलंदाजा करता पारितोषिक विकेट घ्या फ्रँकीचा 2000 रुपये घेऊन जा. दिलीप हिरो यांच्याकडून पारितोषिक आहे. ॲरोन ठरलाय फ्रँकीचा विकेट घेणारा आणि मालामाल होणारा दिलीप हिरो यांच्याकडून लगेच आले 2000. थँक्यू ॲरन. धावत यायचं ॲरन, लगेच या 2000 रुपये घेऊन जायचं लगेच. ज्यांनी कॅश प्राइज लावले त्यांची इच्छा आहे. टाइम आहे आपल्याकडे बॅटर येण्या अगोदर, पण तो ॲरन सांगते की माझं कॉन्सन्ट्रेट सध्या फील्ड मध्ये राहू द्या. पाहिलं तर फ्रँकीने आशाच सोडून दिली. जसा फटका खेळला ना तसा आशा सोडून दिली. आणि काय कॅमेरा वर्क ईस्ट और वेस्ट जेटीस इज बेस्ट अशी कमेंट आले युट्यूबला. तीन विकेट ॲरननी काढला. व्हाईट बॉलचा सिग्नल. पारितोषिक लावलं. ॲरनला ऑफर आहे 3 विकेट. एका ओव्हरला काढले ना ॲरनला तर रायनर मस्तान यांच्याकडून देखील 1000 आहे. आडव्या बॅटने केलाय शॉर्ट अंपुलचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच होत नाही आणि सिंगल वरती सॅटिस्फाईड. धावफलक 10 रन्स. नाकवा चषक 2025 चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. ही लीग आहे. दोन्ही टीम एक एक मॅच जिंकले म्हणजे एक चान्स या दोन टीम कडे आहे. इथे हरला ना तरी एक मेलविन एक मिनिट टीचे. मेलविन तुझ्यासाठी एक संधी आलेली आहे. नाखवा बारतोल केलिखादे यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्स मारले की 1500चं पारितोषिक. 3 बॉल 3 सिक्स आले की. दिलीप साहेब हिरो आहेत. अजून एक आला तर 1000 रुपये बॅटर करता. सलग 2 षटकारा करता 1000 रुपये लगावल्यात. परंतु इथे एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलाय. मिड विकेटला एक धाव कंप्लीट. एका वरती सॅटिस्फाईड. एका धावेने धावफलक 18 धावा. 4 बॉल 18. महेंद्रजी चिमटेकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. महेंद्र चिमटेकर आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. लॉंग ऑनला चेंडू गेलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक आता 19च्या घरामध्ये. 19 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 1 ओव्हर अँड 5 बॉल्स. शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा. बॅकफुट पंच डिक्लेरेशन झोन. एकच धाव देईल. धावफलक पुढे येईल. 20 धावा 2 ओव्हर मध्ये. 20 धावा 2 गडी बाद बॅटिंग करत असताना किंग्स 11 या संघाविरुद्ध आपण बघतोय. एका साइडला मत्ता 11. ॲरन आपण यायचं कॅश प्राइज घेण्याकरता हिरो साहेब आपल्याला आमंत्रण देत आहेत की 2000 लगेच घेऊन जा. कारण की ते चाललेत कुठेतरी. टाइम नाही त्यांच्याकडे म्हणून आपण लगेच 2000 घेऊन जा
घेऊया एक डीजे ब्रेक. हे बघू शकता कॅमेऱ्यामध्ये स्वप्नील मोरे गेलेत. थँक्यू डीजे. आणि हे पारितोषिक आहे आयरन करता. फ्रँकीचा विकेट घेतला आहे आणि एकदा जोरदार टाळे आयरन करता आणि आमच्या हिरो साहेबांकरता. सुनील झन्या बॅटची एज 1 डी. 21 धावा 2 विकेट 2.1 चेंडू. स्टेप आउट केलाय. मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळला होता. लॉंगॉनचा फिल्डर पुढे येईल. एकच धाव. प्लेन मैदान सपाट मैदान आणि चांगलं हे मैदान. 22 धावा 2 विकेट 2.2 चेंडू 2-2चा हा को इन्सिडेंट नेल्सन फिगर आकडा. स्वप्नील हरण्याने जर कॅच घेतली तर दिलीप हिरो यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक लावले जात आहेत. आणि ॲरनकडे कॅच गेलाय. चांगला कॅच कॅरी केलाय ॲरनने. दिलीप करता पारितोषिक आहे पण तो कॅच ॲरनने घेतलाय. विकेट डाऊन. मॉन डीजे. बावीस धावा 3 गडी बाद. थँक्यू डीजे. दिलीप हिरो आल्यानंतर मैदानामध्ये एनर्जी आले आणि त्यांच्याकडून पारितोषिक लगावले जातात. ऊर्जा देण्याकरता हे पारितोषिक लावल्यात. खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी हे पारितोषिक. एन्जॉय करणारं व्यक्तिमत्व आहे. दिलदार व्यक्तिमत्व. या बॉलवरती विकेट घेतला तर 1000. गोलंदाजा करता संधी आहे दिलीप हिरो यांच्याकडून. काय विकेट येईल का? 1000 रुपये आले असते परंतु चांगला बॉल. चांगला बॉल. थोडासा सरप्राईज केलंय बॅटर करता आणि तेच पाहिलं गेलं. 22 धावा 3 विकेट 4 बॉल. आता जर वाईट टाकला तर 500 रुपये दिलीप हिरो यांच्याकडून. 500 रुपये घेऊन जा वाईट टाकाने. ऑन द स्पॉट पारितोषिक लावलं जातंय. चांगला ड्राईव्ह पॉइंटला 1 धाव. धावपळक 1 नि पुढील. 23 धावा 5 बॉल. भरपूर मान्यवर येतात वेगवेगळे पारितोषिक लावतात. जे पारितोषिक हे जास्त कठीण असते इथे तुम्हाला सोपं करून दिले दिलीप हिरो साहेबांनी. डिक्लेअर झोन मध्ये बघूया किती धावा असतील. एकच धाव. 2 धावा आहेत. 2 धावेने धावपळक पुढे येईल. 25 माफ करा 1 आहे. मॅडीभाई यांना विनंती करेन की आपण या. हिरो साहेब आपली वाट बघतायत. प्लीज या मॅडीभाई. मदन हरण्या श्रीराम बोटीचे नाखवा आपणास विनंती आहे. दिलीप हिरो आपल्यास विनंती करतात की आपण स्टेजवर या. 24 धावा 3 ओव्हर 3. मेलविन तुझ्यासाठी एक संधी आहे. एका बॉलात 3 रन्स काढल्या तर जॅक्सन मनपाट यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक भेटेल. म्हणून मी म्हटलं अगोदर देखील दुपारी जेव्हा होईल ना दुपार त्यावेळी पारितोषिक भरीव पारितोषिक पाहायला मिळेल. ऑडियन्स कॅचला वेगवेगळे पारितोषिक दरवेळी आपण पाहिले आणि आमचे जे पाहुणे येतात ते सर्वांसाठी पारितोषिक लावतात. असं नाही खेळाडूंकरता सर्वांसाठी पारितोषिक लावतायत. ऑडियन्स कॅच करता. डीजेनी चांगली गाणी वाजवली त्याच्याकरता. लाईव्हवाल्यांकरता. अंपायर करता. कॉमेंटेटर करता. दरवर्षी आपण पाहिलं आहे. 3 ओव्हर 24 धावा 3 विकेट. म्हणून दिलीप हिरो ज्यांच्या नावातच भरपूर काय आहे. हिरो आहेत. सहा बॉल मध्ये 1 विकेट घ्यायचंय. स्वप्नीलने 1000 रुपये घेऊन जायचंय दिलीप हिरो यांच्याकडून. क्या बात आहे. पारितोषिक असं लावलं पाहिजे. आता आमच्यात देखील चार्जिंग आले. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. इनसाइड आउट.
ऑन दी अप येईल वन बाउंड चौकार. काय फटका खेळलाय जबरदस्त. इनसाइड आउट चौकार येतोय. मेल्विनच्या बॅट मधून आलेला चौकार. 28 धावा, 3 विकेट, 3.1 चेंडू. हॅलो 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 हॅलो. यावेळी चेंडू हवेत. कॅच. पहिल्या विकेटला होते पैसे, कॅश प्राइज ते दिलेले आहेत ग्राउंडच्या आतमध्ये. स्वप्नील मोरे गेले होते आणि हिरो साहेबांनी इकडे आल्यानंतर जबरदस्त एंटरटेनमेंट केले, एन्जॉय केलंय. पारितोषिक कसं लावं ना त्यांच्याकडून शिकावं. रन झाल्या टोटल 30, 5 बॉल. आज स्वप्नील मोरे देखील एक वेगळ्या लुक मध्ये पाहायला मिळते, वेगळ्या एनर्जी मध्ये आहेत ते देखील. 5 बॉल. दांडी गोल. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत स्वप्नीलने आणि काय गोलंदाजी केली. 30 धावा, 6 गडी बाद, 4 वर. नक्कीच अशीच गाणी लावायचे डीजे, जेणेकरून इकडचा जो माहोल आहे ना त्याला सूट होतील अशी गाणी लावा. कारण की ते सर्व नाखवा आहेत,
कोहली बांधव आहेत आणि नेहमीच दिलदार बनाने खाया प्यायचं इथे आल्यावरती कधीच कमी पडणार नाही तुम्हाला या नगरीमध्ये खास करून. 4 ओव्हर 30 धावा 6 गडी बाद. थोडंसं निराश केलंय फ्रँकीने. पारितोषिक 2000चा ॲरोनला मिळालंय आणि त्यानंतर गोलंदाज स्वप्नीलला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालंय. आतापर्यंत मालामाल होत आहेत प्रत्येक जण. ज्यावेळी असे मान्यवर येतात ना एक वेगळी ऊर्जा येते त्या खेळाडूंमध्ये. व्हाईट बॉलचा सिग्नल. कॅच करता पारितोषिक आहे फिल्डर करता मॅक्सन डोक्टू या खेळाडू करता. कॅच घ्या मॅक्सन आणि 500 रुपये घेऊन जा दिलीप हिरो यांच्याकडून. आणि इथे मात्र समोर ठेवलाय आणि समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क सिक्सर. राकेशच्या बॅटमधून षटकार आलाय हे लाईव्ह पाहू शकता आणि 3 षटकार ठोकले तर 1000 आहेत. इथे मात्र हा चेंडू जर पाहिला ना तर निर्धाव आहे ना अंपायर. निर्धाव चेंडू एक प्रकारचं म्हटलं तर शिक्षा आहे. तुम्ही चेंडू हरवाल आयोजकांचा तर तो डॉट बॉल येईल पाठीमागच्या दिशेने. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 2 लुझर टीम. $37. आणि ज्याच्या करता पारितोषिक लावलंय त्यानेच हा कॅच घेतलाय. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. मॅक्सन 500 रुपयाचा मानकरी. मॅक्सन आणि त्याने हा कॅच घेतलाय. माणूस सांगतो माझ्याकडे पैसा कधी येईल आणि इथे हिरो साहेब सांगते तू काहीतरी कर तेव्हा तुझ्याकडे पैसा येईल. इथे कॅच घेतलाय 500 आल्यात. मेहनत करा. हिरो साहेब आहेत तुमच्यावरती नक्कीच फिदा होऊन पैसे येतील. ब्रँडन 11 आणि वसई कोळी मरीनर्स टॉसला यायचे आपण. बॅकफुट पंच 1 धाव. धावफलक 38. 4 बॉल. ब्रँडन 11 कॅप्टन हजर राहील टॉस बॉक्स मध्ये आणि वसई कोळी मरीनर्स लुझर मॅच खेळवतो आपण. नितीन स्ट्राईकला आलाय आता. या अगोदर सचिन होता. हाफ ट्रॅकर आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू गेलाय. चांगला झेल कॅरी केलाय. संपलाय खेळ नितीनचा. 7 गडी बाद 5 बॉल 38 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरचा या इनिंगचा. 38 धावा. बॅकफुट पंच 1च धाव. टोटल धावसंख्या झाल्यात 39 आणि 40 धावेचं आव्हान समोर ठेवलंय या मॅच मध्ये. 40 धावा टार्गेट सेट केलंय.
नॅक्सन आपण यायचंय 500 रुपये घेऊन जा आपले. नॅक्सन मॅक्सन दिलीप हिरो यांच्याकडून 500 रुपये आहेत. त्यांना विनंती केली की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. थँक्यू. आकर्षित करणारा हे पाहू शकता टॉस बॉक्स. एका साईडला कोहली ब्रदर्स आणि डिवाइन ब्रदरहूड. टॉस का बॉस, नाकवा चषक, नाकवा ट्रॉफी आपण बघतोय. आणि आमचे मान्यवर या ठिकाणी लाभलेत. दिलीप साहेबांना विनंती केली की दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन टॉस आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचा. आपण कॅमेऱ्याच्या समोर यायचंय. हेच आहेत दिलीपजी हिरो, ज्यांच्याकडून पारितोषिक लावले जातात. फोटोशूट केला जातोय. टीमच्या दरम्यान टॉस होते. ब्रँडन 11 आणि वसई कोळी मरीनर्स. बोंबिल कॉल कोलंबी आले. पाहुण्यांना विनंती करीन हिरो साहेबांना दोन्ही टीमला आपण शुभेच्छा द्या आणि विराजमान व्हायचं, आसनस्थ व्हायचं आहे. ब्रँडन 11 टॉस जिंकलेला आहे. कॅप्टनचं अभिनंदन. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? डिसिजन पेंडिंग आहे. एकंदरीत या अगोदरच्या मॅचमध्ये कुठे चुका झाल्यात? भरपूर चुका झाल्यात. आमच्या बॉलर व्यवस्थित होते पण आमच्याने बॅटिंग वगैरे झाली नाही, तर ते आज चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि कसा उल्लेख कराल खास हिरो साहेबांविषयी 2 शब्द? हिरो साहेब आता आम्ही पहिल्याच वर्षी त्यांना पाहिलेलं आहे. चांगलं असं म्हणजे प्रोत्साहन खेळाडूंना देत आहेत, बक्षिसं वगैरे देऊन, तर त्यांचे आभार. थँक्यू. डिसिजन तुमचं लवकर कळवायचं आहे. मागील मॅचमध्ये जी स्ट्रॅटेजी आखली होती थोडी कमी पडली, काय म्हणाल त्या मॅचविषयी? बॉलिंगमध्ये थोडीशी खराबी झाली पण चुका पण कळल्या आम्हाला. तर बघू आता पुढच्या गेममध्ये आम्ही कमबॅक करू आणि बॉलर त्या हिशोबाने आम्ही खेळू. आणि एकंदरीत आतापर्यंत कशी एन्जॉय केली ही स्पर्धा? स्पर्धा ते एक म्हटलं की एक सण आहे हा आमचा 5 दिवसांचा. तर सर्व लोक एन्जॉय करतात आणि याच्यात काही वाद विवाद काय नाही, कारण बाहेरचे अंपायर असतात. आणि या मालिकेसाठी लोक खूप एकदम ऑनेस्ट असतात, कारण ही यशस्वी झाली पाहिजे टुर्नामेंट. चांगल्या प्रतिक्रिया आणि दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. टॉस जिंकलाय ब्रँडन 11ने आणि आता डिसिजन घेतलाय फिल्डिंगचा निर्णय झाला. आपली स्ट्रॅटेजी आखायच्या दोन्ही टीमला. ब्रँडन 11 वॉन्ट द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. ओ टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू JTC लाईव्ह. मंडपवाला रणजित यांचं स्वागत. तुम्हाला मंचावरती येण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत. मंडपवाला रणजित, तुम्ही आपल्या मंचावरती यायचं आहे. स्वागत आहे मंडप तुमचा रणजित. थँक्यू. आपले बॅट्समॅन लवकर पाठवावे. मते 11ने सन्मान चिन्ह आपल्या कोहली ब्रदर्सचे. हो भाऊ, इथे थोडा कॅमेरा फिरव. थँक्यू. रणजित मंडपवाला यांचे हार्दिक स्वागत. सन्मान चिन्ह देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. थँक्यू मंडपवाला रणजित. डॅरिस हिरो यांच्याकडून पारितोषिक लावलंय. पहिल्या बॉलवरती षटकार मारला तर डॅरिस हिरो यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. व्हेरी फर्स्ट बॉलला व्हेरी फर्स्ट 6 मारा. 1000 डॅरिस हिरो यांच्याकडून घेऊन जा. दिलीप हिरो यांचे सुपुत्र. ओ टू कमेंट्री बॉक्स.
चला खूप खूप धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नाखवा चषक 2025 एक अद्वितीय क्रिकेट सोहळा आपण जरूर बघतायत. आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसात देखील जर पाहिले गेले तर चांगले संघ या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जरूर खेळताना दिसत आहेत. एक दंचर व्यक्तिमत्व अर्थातच दिलीप हिरो यांना आपण जरूर पाहत आहेत. कॅश प्राईज वारंवार लावले जात आहेत. जर पहिल्या बॉलवरती षटकार जर ठोकला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाजाला दिलं जाईल. आता फलंदाज कुठला असेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. स्ट्राईक एंड विथ द बॅटर स्वप्नील आहेत. गेल्या मॅच मध्ये स्वप्नीलने जबरदस्त कामगिरी केली गेली. दुसऱ्या बाजूला विजय आहेत. इथे आभारी इशूचे नाखवा अग्नेल बाठे असतील इथे कुठे तर त्यांनी स्टेजवरती या, नाहीतर संजू बाट्या यांना अर्जंट कॉल करा मोबाईलवरती. अग्नेल बाठ्या अर्जंट आहे. अग्नेल बाठ्या आणि संजू बाठ्याला फोन केला तरी चालेल, नाही तर स्टेजवरती या. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये 40 धावेंचं. येस, दोन्ही संघांना दिव्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिल्या बॉलवरती जर षटकार ठोकला तर रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलीपजी हिरो यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज लावले गेले. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर गोलंदाज तयार झाले मिस्टर सचिन. पहिलाच बॉल लोअर फुलटोज होता. दिशा चांगली दिले. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय तो म्हणजे सीमारेषे पार. षटकार नाही परंतु चौकार आल्या पहिल्याच बॉलवरती फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला. क्या बात आहे. स्वप्नील चांगली सुरुवात करून दिले गेले. 4 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला गेला. वेगवान ते सरार. आता मात्र फ्रँकी बाटा देखील सांगतोय चांगली लाईन होती आणि हेच पाहत असताना निर्धाव चेंडूची सांगता ही जरूर मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. 2 चेंडू फेकून झालेत आणि धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत म्हणजे 4च्या घरामध्ये. उलटोच बॉल. याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंग ऑफला आता फिल्डिंग सेटअप केलंय. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एकच धाव मिळताना दिसेल. 3 बॉल फेकून झाले. धावा फटके 5. लक्ष आहे 40 धावेंचं. चांगली क्रीडा स्पर्धा आहे. ऐवा स्टेडियम ऐवा या टीमचं हे क्रिकेटचं ग्राउंड आपण जरूर बघतायत आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण क्रीडांगण आपला जरूर पाहायला मिळते स्वच्छ आणि सुंदर. 3 चेंडू फेकून झालेत. 5 धावा धावफटकावरती. यापूर्वी अक्षयजी साडम यांचा आवाज जरूर आपण ऐकलात. चंद्रपडा ओव्हर दी विकेटने गेल्या मॅच मध्ये क्लास दर्शवला गेला विजयच्या माध्यमातून आणि जवळपास 2 षटकार विजयच्या बॅटमधून आपण जरूर पाहिले गेले. विजयचा क्लास जो आहे तो दर्शवला गेला विजयच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर सचिनच्या विपक्षामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली. त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केले. पुढे टाकलेला बॉल होता. चांगला फटका या ठिकाणी खेळला. रूम बनवत असताना बॉलला पाठवले गेले. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. 4 धावेंकरिता नागपूर चषकातील दमखम वाढवणारा हा चौकार. थँक्यू डीजे. वसई नगरीतील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि कोळी बांधवांची ही मानाची स्पर्धा आपण बघताय जरूर. कोळी ब्रदर्स प्रस्तुत आपण जरूर बघताय. त्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन नागवा चषक 2025 पर्व 5वा आहे. चांगला बॉल आहे. आता मात्र जर पाहिलं तर टप्पा थोडासा समोर ठेवला. खोलाट बॉल टाकला होता. अशा रीतीने जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रिक्वायर रन रेट गाठायचा होता 7.75चा, परंतु करंट रन रेट जर पाहिलं तर 9चा गाठलाय. म्हणजे चांगली सुरुवात पहिल्या षटकात झालंय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहिलं गेलं तर मत्त 11 या संघाला आपण जरूर पाहतात. या आपण ऐकणार आहोत डीजेला आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. 9 धावा या धावफटकावरती.
क्या बात आहे. सुंदर संगीत डीजे युवराजच्या माध्यमातून जरूर ऐकायला मिळतंय. प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारे हे संगीत, जे नाखवा बांधव आहेत त्यांना खुश करणारे संगीत आहे. फ्रँकी बाट्या पहिला बॉल वेगवान तेज तरार. फ्रँकी मिस करतायत. कदाचित फ्रँकीने जे दृश्य केलं मैदानाच्या आतमध्ये कदाचित यष्ट्या देखील उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि गेल्याही मॅचमध्ये जर पाहिलं तर फ्रँकीचे वेगवान गोलंदाज पाहिले आपण, त्यामध्ये 2 ते 3 विकेट आल्या. एकच धाव फ्रँकीने 4थ्या षटकामध्ये खर्च केला होता गेल्या मॅचमध्ये, परंतु जबरदस्त कामगिरी राहिली गेली. दोन्ही संघ जे आहेत एक एक मॅच जिंकलेत. पुन्हा एकदा फ्रँकी तयार. फुलटॉस बॉल सन्मान दिला या ठिकाणी. अगदी जर पाहिले गेले तर स्वप्नील जे डावकऱ्या शैलीचे फलंदाज आहेत त्यांना माहीत आहे फ्रँकी एक चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत आणि एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याने कित्येक स्पर्धेमध्ये त्याने किताब देखील घेतला गेला आहे. आणि याही स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर फ्रँकी आतापर्यंत चांगली किंमत साध्य करतोय. त्याच कारणास्तव फ्रँकीच्या बॉलवरती सिंगल डबल जरी आले, फ्रँकीच्या ओव्हरमध्ये 10 धावा जरी बनल्यात तर एक बेस्ट ओव्हर म्हणून मानली जाईल. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याला जर पाहिलं गेलं तर वेग भन्नाट होता चेंडूवरती. टप्पा थोडासा लांब ठेवला गेला, जी टप्पा मेंटेन केला होता आणि जबरदस्त राईन होती सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहतोय. फ्रँकीने कमबॅक केले या षटकामध्ये. पहिल्यामध्ये 9 खर्च केला होता गोलंदाज, परंतु या षटकामध्ये जबरदस्त स्टेप आउट झाले. चांगला फटका झाला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय निघून. एक सिंगल झाले कंप्लीट. 21 धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. फेकी झालंय. एका टप्प्याने बॉलला अडवलं जाईल. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट केले. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते 11 धावा. 1.4 चेंडू फेकून झाले. फ्रँकी बाट्या पुन्हा एकदा तयार. फ्रँकी टू स्वप्नील. स्वप्नीलचा फटका फसला इथे. चांगला झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक सुंदर झेल आणि एक विस्फोटक फलंदाज. त्याच्या खेळीला पूर्णविराम परतावं लागेल. स्वप्नील बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. सुंदर संगीत आपण ऐकता जरूर. अग्री कोळ्यांचा महत्वाचा सण जर पाहिलं तर नारळी पौर्णिमेचा सण म्हणून आपण मोठ्या जल्लोषात साजरं करतायत. दर्या देवाला नारळ वाहिलं जातं आणि पुन्हा एकदा फिशिंगसाठी ते सुरुवात करत असतायत. थोडासा जर पाहिलं तर फ्लाईट होती या चेंडूवरती. फुलटॉस होता लोवर आणि पाहत असताना ऑन साईडला बॉल निघून चाललाय. लोंगॉनचे क्षेत्ररक्षक पुढे येतील. अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 1 धाव कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटक्यावर जाऊन पोहोचतायत 12 धावा. 1 गडी बाद. येणारे 18 चेंडू तुमच्याकडे शिल्लक असतील आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयाकरिता लक्ष 28 धावांचं असेल. 18 चेंडू 28 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. JTC लाईव्ह वरती चालू असलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा नाखवा चषक 2025. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फटकावरती 1 गडी बाद आपल्या सुरू पाहायला मिळतात. 18 बॉल 28. यावेळेला मात्र ऑन साइडला फटका इथे फसला गेला. डीप बाकपास किंवा गेला. क्षेत्ररक्षक आलेत. आल्या पावली जॉन
आउटला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आणखीन एक धक्का, बॅक टू बॅक दुसरा धक्का. बॅटिंग करणार टीम मत्ते 11 संघाला विकेट डाऊन. रोशन मस्तान यांच्याकडून यारन तुम्हाला एक संधी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक भेटेल. यारनला सातत्याने जर पाहिलं तर कॅश प्राइज या मैदानावरती लावले गेले. याच गावातील एक अप्रतिम फलंदाज, तेवढाच चांगला गोलंदाज, बेस्ट ऑलराऊंडर. विकेट जाण्याची दाट शक्यता होती परंतु नाही. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर आयरनच्या बॅट मधून पहिला बॉल खेळत असताना एक सिंगल जरूर कंप्लीट केलंय. 07 लक्की नंबर असावा आयरनचा आणि तेच मैदानाच्या आतमध्ये ते टी शर्ट परिधान करून उतरले गेलेत. धावा धावफटकावर जाऊन पोहोचतायत. 1च्या माध्यमात 13 धावा, 2 गडी बाद, 2.2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. 5-5 षटकाची क्वालिटी क्रिकेट नाखवा चषकाचं कौतुक करावं लागेल. अनौटी विकेटने स्टेप आउट झाला. चांगले प्रयत्न केले. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. बॉल थांबण्याचं नाव घेणार नाही. 2 क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना सरळ चेंडू निघून जाईल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चौकार. विजयने यापूर्वी जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला एक षटकार ठोकला होता गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. आणि याही मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी करतायत. ज्या ज्या वेळेला विजय स्ट्रायकरवरती येतात त्या त्या वेळेला जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसतोय. आतापर्यंत 6 बॉलमध्ये 9 धावा केल्यात मिस्टर विजय याने. आलाय चौकार. चौकारच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले राकेश याच्या षटकातील 3. वेगवान, तेज तरार अशा बॉलवरती जर पाहिले गेले तर कदाचित बॉल दिसत नसावा, कारण की ही मातीची खेळपट्टी नाही आहे, ही सिमेंट कॉन्क्रीटची जरूर खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच कारणाचं ज्यावेळेला चेंडू पडतो स्प्रिट होऊन वेगाने निघून जातो. फिरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहिलं तर फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक पुढे आले होते परंतु बॉलला जज करत असताना सर्वात मोठी प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाले. ज्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये एक चौका ठोकला होता असा फलंदाज विजय यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. तिसरा धक्का. धावसंख्या 17 असताना खतरा जाणवला टीम मत्ते 11 संघासमोर. थँक्यू डीजे. या मॅच नंतर आता जो टॉस होणार आहे त्या टॉस नंतर आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. मॅच होऊन जो जी आता दुसरं सत्र आहे त्याच्यानंतर आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. येस, लक्षात ठेवा हा मॅच कंप्लीट होईल त्यानंतर पुन्हा एकदा मॅच सुरुवात होईल आणि त्यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत. कारण की काल येस आयोजन समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा माहिती दिली जाते. ही मॅच संपल्यानंतर आपण 15 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. लक्षात ठेवा कालच्या दिवसात देखील आयोजकांनी असंच काहीतरी दृश्य जरूर पाहायला मिळालं. 4 मॅचेस नंतर ब्रेक 15 मिनिटांचा प्रत्येकासाठी आरामदायक तो वेळ असतो 15 मिनिटं आणि तो 15 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी आजच्या दिवसात देखील या तिसऱ्या मॅच नंतर आपण बघणार आहात. त्यानंतर पुन्हा एकदा चौथ्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 17 धावा धावफटकावरती 40चं लक्ष असताना 17 झाल्या आहेत म्हणजे 12 मध्ये 23. इथून देखील मॅचचं समीकरण. कुठेही जाऊ नका. आपण ऐकणार आहोत एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि आपण ऐकणार आहात डीजे युवराजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत
12 चेंडू 23 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. फ्रँकी तुझ्यासाठी एक चांगली संधी आहे. याकोब बाट्याकडून प्रत्येक विकेटला तुला 500 रुपयाचं पारितोषिक भेटेल. फ्रँकी बाट्या नंबर 4च्या षटकामध्ये उपस्थित झालेत. 12 मध्ये करायच्या 23. इथून देखील मॅच संपलेली नाही आहे, कारण की क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगताना दिसेल. कालच्या दिवसात आपण देखील असं दृश्य आपल्याला जरूर पाहायला मिळते. फ्रँकी बाट्या जर पाहिलं गेलं तर एक वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. वसई कोलिवाडा एक फॉरवर्डचा एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून फ्रँकीला आपण सातत्याने पाहिलं गेलंय. 12 बॉल 23. फ्रँकीच्या विरोधात आयरनचं आक्रमण होतं. फटका इथे मिस टायमिंग झाला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले. झेल ड्रॉप. ज्या वेळेला तुम्ही कॅच सोडाल अगदी त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर प्रेशर हे जाणवलं जाईल गोलंदाजावरती, आणि तिथून एखाद्या फलंदाजाला तुम्ही संधी देतायत तर संधीचं सोनं कालच्या दिवसात आपण पाहिलं. ज्या फलंदाजाची कॅच सोडली त्याने 35 धावा कालच्या दिवसात केल्यात, आणि आता मात्र तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आयरनच्या बॅटमधून पाहायला मिळेल का पाहणं महत्वाचं. 11 मध्ये 22. हा बॉल फुलटोस आहे. ऑन साइडला फटका सजवलाय जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचतील. झेल ड्रॉप. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले. प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले. डीप बाकर स्क्वेअर लेगमधून अगदी जर पाहिले तर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचले, आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केलेत. अरॅन आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिमॉन, या दोन्ही बॅटरला माहित आहे प्रत्येक बॉल आता मैदानाच्या पलीकडे पाठवावं लागेल, कारण की 30 बॉल मध्ये करायच्या होत्या 40, आता 10 मध्ये करायच्या 21. मॅचचं समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. एखादा षटकार या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. शॉर्ट बॉल फटका इथे हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत. तिसऱ्या बॉलवरती सलग झेल उडाला आणि फ्रँकी बाट्याच्या खात्यामध्ये जाईल विकेट. फलंदाज होतील बाद. आयरनला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे. थँक्यू. याकोब बाट्याकडून फ्रँकीसाठी पारितोषिक भेटलेलं आहे. तुम्हाला जे पारितोषिक द्यायचं असेल ते तुम्ही स्टेजवरती येऊन द्या, म्हणजे आम्ही त्यांना देऊ. ते तुम्ही ग्राउंडवरती जाऊ नका प्लीज. येस, लक्षात ठेवा जे कॅश प्राइज असेल ते आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही टॉस बॉक्समध्ये व्यवस्थित फोटो काढून त्यांना ते कॅश प्राइज त्यांचं सुपूर्द करू, जेणेकरून व्हॉट्सअपच्या स्टेटसला देखील ते ठेवू शकतात. आणि येस, पंचांचा इशारा आलाय. या ठिकाणी जर पाहिजे तर 22 रन जरूर प्राप्त केली जाते आणि संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 8 बॉल आणि 20चे समीकरण. 30 बॉलमध्ये 40 करायचे होते, आता मात्र 8 मध्ये 20 करायचे आहेत. फुलटॉस बॉल, हा बॉल असेल नो आणि पंचांचा पुढचा बॉल असेल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये आले आणि या ठिकाणी जर पाहिजे 1+1 2 धावा. यस, कॅश प्राइज आले. वसई कोलिवाडा या संघाच्या माध्यमातून कित्येक वर्ष ओरम क्रिकेट ज्याने खेळले गेले. यस, फ्री हिटची संधी देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फ्री हिट आहे आणि अशा रीतीने जर पाहिले गेलं तर एक धाव तर जरूर कंप्लीट केली जाईल.
जर षटकार ठोकला मोरेश्वर यांनी तर जरूर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 1,000 रुपयाचं कॅश प्राईज जरूर दिलं जाईल. ते म्हणजे वसई कोलिवडा या संघाच्या माध्यमातून भरपूर वर्ष एक गाव एकचा फॉर्मॅट आणि वसई कोलिवडाला जर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या एंट्रीज खेळण्यासाठी भाग पाडलं गेलं असं हे व्यक्ती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल आणि जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा मिळताना दिसत आहेत आणि जास्तीत जास्त जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये धावा आल्यात. फ्रँकी बाट्याने यापूर्वी विकेट घेतली परंतु जर पाहिलं तर धावा या वेगाने येताना दिसत आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय, फ्री हिट, एक मुक्त फटका खेळण्याची संधी मॅच मध्ये झाल्या. पलटवार, काय घडेल काय बिघडेल येत्या काही क्षणात आपल्याला समजणार आहे. 22 धावा धाफडकावरती, 8 बॉल 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक राहील. 8 बॉल 18. फ्रीजचा बॉल आहे ऑन साईडला, व्यवस्थित बॅटच्या रडामध्ये येताना दिसत नाही. डीप विकेटला बॉल निघून चालला, एक सिंगल कंप्लीट झालाय. दुसरी धावेसाठी मोरेश्वर धावत आहेत आणि मोरेश्वरची विकेट डोक्यामध्ये, मोरेश्वर होतील आउट. आणखीन एक धक्का बॅटिंग करणार टीम मत्ते संघाला. 22 धावा असताना हा 4था धक्का. येस या ठिकाणी स्कोर कार्ड थोडासा बिघड होता. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. धावा धाफडकावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 26 धावा झाल्या, 26 झाल्यात. आता मात्र 18 धाव्यांचं समीकरण. येस, किती धाव्यांचं लक्ष असेल आता गुल्लेकर माहिती पोहोचवतीलच. 26 झालेत म्हणजेच 14 धाव्यांचं लक्ष इथून देखील मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावा धाफडकावरती जाऊन पोहोचतायत. तर म्हणजे 26च्या घरामध्ये 5 विकेट गेले आहेत. 5 लक्ष असेल त्या म्हणजे 40. हे 26 धावा झाल्या फ्रँकी. या ठिकाणी ऍक्टिव्ह रेट स्कोरिंग केली गेली कारण की नो चेंडूवरती जवळपास 4 धावा खर्च केल्या गेल्या. 1+1 1+1 आणि तिथून जर पाहिजे तर एक 22ची धावा आली. सिंगल डबलच्या साहाय्याने देखील धावा आल्यात आणि जवळपास बऱ्याच धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 26 धावा लागल्या गेल्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि विजयगिरीचं लक्ष इथून देखील पाहायला मिळेल ते म्हणजे 14 धावेंचं. 6 बॉलमध्ये 14 धावा. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. महत्वपूर्ण मॅच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल 14. पहिला बॉल राहिलाय जर पाहिलं गेलं तर लेगस्टिकच्या बाहेर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता. लाईन थोडीशी खराब होती. 6 मध्ये इथून देखील जर पाहिलं तर 13चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथून देखील राहील. ओव्हर दी विकेटने समोरच्या दिशेने टाकलेला बॉल होता. चांगला फटका या ठिकाणी खेळला गेलाय. पाहता डीप विकेटला बॉल निघून झाले. एकच धाव या ठिकाणी पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. 5 सिंगल डबलला देखील फोकस करणं गरजेची गोष्ट आहे. की टेनिस बॉल क्रिकेट जर पाहिलं तर सिंगल डबल आणि षटकार चौकार साठी ओळखलं जातं. धावसंख्या धाफडकावरती जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून. या बॉल नंतर जरूर माहिती पोचू. यावेळेला जर पाहिलं तर प्ले अँड मिस 22च्या माध्यमातून जरूर 1 धाव कंप्लीट केली जाईल. विशालजी नाईक सरांचं कौतुक करावं तितकंच कमी कारण की एक सुंदर पंचाची भूमिका नेहमीच अदा करत असताना एकदा एखाद्या स्पर्धेला शब्द दिला तो दिलाच. आणि दुसऱ्या बाजूला अशोकजी राऊत सरना आपण देखील बघतायत. एक डॅशिंग अंपायर. इथे ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोस्टिल बॉलवरती एकच धाव कंप्लीट केली जाईल. फेकी येईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर बॅकअप देखील चांगलं पाहायला मिळते. मार्क आहेत बॅकअपसाठी आणि पाहता जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती 1 धाव कंप्लीट केले. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30च्या घरामध्ये 3 बॉल 10 धावेचं समीकरण. हा बॉल फार महत्वाचा आहे. हा बॉल फुलटोस मिस केलाय. अगदी हा बॉल मिस केलाय. मॅच इथून आता अवघड झालंय. या बॉलवरती एखादा मोठा फटका जर आला असता ना तर मॅच मध्ये पलटवार झाला असता. हा पहा बॉल फुलटोस बॉल होता. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर
तशाच पद्धतीचा बॉल होता, ऑन साईडला बॉल निघून चाललाय. या बॉलवरती जर पाहिलं तर चौकार तर डेफिनेटली पाहिजे होता, पण तो चौकार आलेला नाही आहे. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका बॉलमध्ये 9 धावेची गरज इथून देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किंग्स 11 किंग कामगिरी राहिली गेली. मॅच जिंकत असताना आपण बघितलं किंग्स 11 संघाला कॉंग्रॅच्युलेशन्स. किंग्स 11 30 बॉलमध्ये 40 धावा प्रतिस्पर्धी संघ मत्त 11 संघाला करू दिला नाही आहे. म्हणजेच किंग्स 11च्या आज जबरदस्त बॉलिंगचा अटॅक आपण पाहिला गेला. 2 षटकं राहिली फ्रँकी बाटाची, थोडंसं मागं राहिले गेले. प्रेक्षक वर्ग देखील आता थोडंसं रेस्ट घेत असताना, कारण की 15 मिनिटाचा आपण अवधी देणार आहोत आणि 15 मिनिटाच्या नंतर पुन्हा एकदा या मॅचला या स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. 15 मिनिटाच्या आतमध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा उपस्थित होतील हीच अपेक्षा असेल.